राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या। राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा देखील यावेळी केली होती। घोषणेनंतर अगदी काही दिवसातच शासन निर्णय काढून या निर्णयाची राज्य सरकारनं अंमलबजावणी देखील केली आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली असून लवकरच वारकऱ्यांसाठी काही योजना लागू होणार आहेत। यातील पहिली योजना म्हणजे आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे। नंबर 2, वारकरी मंडळांना भजन आणि कीर्तन साहित्य जसे की टाळ, मृदुंग, वीणा हे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे। नंबर 3, कीर्तनकारांसाठी मानधन सन्मान योजना राबवली जाणार आहे। नंबर 4, इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। महत्त्वाची 5वी योजना म्हणजे परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात वारकरी पेन्शन देखील सुरू केली जाणार आहे। प्रत्येकाने हा व्हिडिओ पायी वारी करणाऱ्या पांडुरंगाच्या भक्तापर्यंत नक्की पोहोचवा।